लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्रीत मोदी सरकारची हमी, आपला संकल्प विकसित भारत जनजागृती रथ। मोदी गॅरंटी गाडीतून सरकारच्या योजनांची माहिती। फुलंब्री शहरातील जिल्हा परिषद शाळेत फुलंब्री नगरपंचायतीकडून मोदी गॅरंटी गाडी विकसित भारत संकल्प यात्रा रथाच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली। हा रथयात्रा कार्यक्रमाचे आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते फीत कापून व नारळ फोडून उद्घाटन करण्यात आलं। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी फुलंब्रीच्या जिल्हा परिषद शाळेत मोदी सरकारची हमी, आपला संकल्प विकसित भारत या जनजागृती रथाचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने दुपारी 12:30 वाजता देशभरातील विविध राज्यातील नागरिकांना मोदी सरकारच्या विविध योजनेच्या माध्यमातून घेतलेल्या लाभाची माहिती देण्यात आली। या रथावरील LED स्क्रीनवरून प्रत्यक्ष पंतप्रधानांनी संभाषण केलं व जनतेच्या अडीअडचणी जाणून घेऊन प्रोत्साहन दिले। सदरील कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरिकांसाठी सर्व योजनांचे स्टॉल लावण्यात आले होते। या स्टॉलमध्ये उज्ज्वला गॅस योजना, घरकुल योजना, आपला दवाखाना, EVM जनजागृती, सेंद्रिय कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प, आयुष्यमान भारत, गोल्डन कार्ड अशा विविध योजनांचे स्टॉलवर सर्व नागरिकांना समाधानकारक माहिती देऊन योग्य मार्गदर्शन करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या ठिकाणी फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे, तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले, नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी ऋषिकेश भालेराव, भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, आरोग्य तालुका अधिकारी प्रसन्ना भाले, अनुराधाताई चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष योगेश मिसाळ, भाजपा तालुका उपाध्यक्ष राम बनसोडे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष वाल्मिक जाधव तसेच सर्व योजनांचे कर्मचारी वर्ग, नगरपंचायत कार्यालयाचे कर्मचारी व शिक्षक हजर होते। यावेळी आमदार हरिभाऊ बागडे यांनी तालुक्यातील सुरू असलेल्या मोदी सरकारच्या सर्व योजनांची माहिती घेतली। आपण त्यावेळेला 100 वर्षाचे स्वातंत्र्याला होते। आता 75-76 वर्ष आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन झालंय आणि आपण बघतो की स्वातंत्र्याच्या नंतर 2014 पर्यंत आणि 2014 नंतरचा भारत याच्यामध्ये बरंच अंतर पडायला लागलेलं आहे। आपण लक्षात घेतो की आपल्याला या देशामध्ये विकासाची जी गंगा आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये वाहत आहे आणि म्हणून विकसित भारत आपला आतापर्यंत जे चित्र होतं की आपली कालची स्थिती होती आपल्या देशाची की आपल्याला अन्नधान्य सुद्धा बाहेरच्या देशातून आणून खावं लागत होतं, पण आपल्या देशातल्या शेतकऱ्यांनी एवढी प्रगती केली की आपण आता जगालाही अन्न पाठवू शकतो, इतकं उत्पादन आपण केलं। दुसरी गोष्ट आहे की मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी जनधन योजना काढली आणि आता 50 कोटी लोकांनी जनधन खाते उघडले आणि कोरोनाच्या काळात आपल्याला माहिती आहे की जवळपास 22-23 कोटी महिलांचं त्याच्यात योगदान होतं, तर त्यांनाही 2-3 वेळा 500-500 रुपये त्यांच्या खात्यावर पाठवले। आता विकसित भारत ही जी कल्पना आहे की आपल्या देशाची अर्थव्यवस्था 2014 पर्यंत आपल्या देश जगाच्या यादीमध्ये 10व्या नंबरला होता। आता जगाच्या यादीमध्ये आपण 3ऱ्या नंबरवर आलोय, 5व्या नंबरवर आलोय आणि काही दिवसांनी 3ऱ्या नंबरवर जाणार आहोत। याचाच अर्थ असा आहे की जगामध्ये जे काही सुधारलेले पुढारलेले देश आहेत त्यांची बराबरी आपण करणार आहोत, किंबहुना त्यांची स्पर्धा आपण करू शकू, इतक्या आपल्या देशामध्ये नवे नवे उद्योग यायला लागले। आज वर्तमानपत्रात तुम्ही पाहिलं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 3-3 लाख कोटी ते करार केले, म्हणजे तितकी गुंतवणूक आपल्या देशात होणार आहे। मोदीजींनी आज जगामध्ये
भारताची मान उंचावलेली आहे की यासाठी या देशातल्या 80 कोटी जनतेला मोफत धान्य भारत सरकार देते, आजही देते. आणि त्यामुळे आपल्याला आयुष्यमान भारत ही जी काही योजना तयार केलेली आहे की प्रत्येक कुटुंबाला जे दरिद्रतेच्या खाली आहे त्या कुटुंबाला. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा.